की जे मी कधीच करणार नव्हती ती गोष्ट मी केलेली आहे. मला शूट करताना खूप मजा आली, पण त्याच्यानंतर तू जे काही सांगितलं नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मंगळवार आहे आणि म्हटलं चला आता आज सकाळचं असं काही विशेष नव्हतं पण ब्लॉग सुरू करूया. सखी शाळेत गेली आहे, माझं पण सगळं आवरलं आहे. एक शूट होतं आणि आज आमची खूप चिडचिड झाली कारण दरवेळेस निखिल साईड कॅरेक्टर होता असायचा, आज मेन कॅरेक्टर होता. आय नो मी तुम्हाला खूप वेळेस सांगते बट आज जरा वेगळं आहे. तर दरवेळेस ना त्याला थोडं बोलायचं असायचं, मी खूप जास्त बोलायचे बट ह्यावेळेस प्रॉडक्टच त्याच्यासाठी आलं होतं. त्याची इतकी चिडचिड झाली इज लाईक परत माझ्यासाठी काहीच घ्यायचं नाही कारण मला हे अजिबात जमत नाही. खूप अनकम्फर्टेबल होता तो. पण ठीक आहे, कशी तरी चिडचिड केली, ते पूर्ण केलं. आता तो गेलाय सखीला आणायला, माझं सगळं आवरून झालेलं आहे. सो यस, दिवसभरात काय काय होतं हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मी आज काहीतरी कन्फेशन पण करणार आहे जे मी आयुष्यात कधीच करणार नव्हती, ते मी केलं आहे. पण ते काय हे मी तुम्हाला शेवटी गप्पा मारताना सांगते. सो स्टे ट्यून. कुठे गेली? तू कुठे गेला होता? काय केलं स्कूलमध्ये? काय केलं तू स्कूलमध्ये? बाय. पापाला बाय कर, जा ऑफिसला सांग. ऍक्टिव्हिटी केली वाटतं आज काहीतरी. पेंटिंग ऍक्टिव्हिटी. उद्या पण नॉर्मल स्कूल ड्रेस आहे तिचा. का पण? काय माहिती. आणि बेटू टिफिन फिनिश केला? नीट बघ ती फाडून टाकत. मी काढते रे, थांबले, तिला हाऊस असते दाखवायची. वाव. बघू. वाव किती गोड. अम्ब्रेला दाखव मग मला. अम्ब्रेला पण तयार केली. बाप रे, बघू. ए बिट्टू, तू टिफिन फिनिश केला? हो. अजून एक काय आहे त्याच्यात? बाप रे, सखीने किती अभ्यास केला आज. किती गोड, किती गोड. टिफिन फिनिश केला ना? ओके चलो बाय. चल पापाला टाटा करा. बाय पापा. बाय. विल एन्जॉय नाव. तर सखीची शाळेतून आल्यानंतर छान झोप झाली आहे. पापा पण ऑफिसवरनं परत आलाय आणि आता त्यांचा कॉफी टाइम सुरू आहे. ए आता पी. गोंड्या माझा. बेटू कशी कॉफी? कशी कॉफी? इतकं बरं झालं होतं. आज शाळेतून आल्यानंतर सखी पुन्हा थोडी थोडी खोकायला लागली आहे. आणि आजकालचा आमचा टाइमपास. निखिल ती बुक पास कर रे. निखिल जेव्हा US ला गेला होता ना तेव्हा त्याच्या कलिगने पाठवली होती. याच्यात एवढे चित्र आहेत. रोज आमचं एक असं काहीतरी सुरू असतं आणि त्याच्यात आम्ही खूप नादवून जातो. म्हणजे बऱ्याच चिरखड्या मारते. कधी कधी मी पण कलर करायला बसते. कधी हे पेन्सिलवाले, कधी ते याच्यावाले काय म्हणतात त्याला, क्रियॉन्स. ओहो, आपल्याला होती रंगपेटी द्या, खडूची रंगपेटी. खडूची रंगपेटी आणि स्केच पेन. यू ड्रमस्टिक वाले लोक, तुम्हाला काय माहिती. अरे कधीतरी मला शेवग्याच्या शेंगा, संपला विषय. शेवग्याच्या याने मला विचारलं तू काय ऑर्डर केलं भाजीला. म्हटलं ड्रमस्टिक, कारण ना ते माझ्या समोर होतं, मी ते ऍड करत होती. आणि हिज लाईक ड्रमस्टिक. ए भाऊ, मला माझ्या भाषेचा खूप अनुभव आहे पण मी ड्रमस्टिक म्हटली म्हणून काही गुन्हा नाही केलाय. अभिमान आहे. हा सॉरी, अभिमान आहे. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. ड्रमस्टिक्स. ओह वाव. निखिल मला किती वेळचं चिडवतं. अरे मी IT इंजिनियर आणि मी चांगल्या मार्काने पास झाली 10वी 12वी पण. मी पण क्लायंट कॉल घ्यायची. हो स्टिल ड्रमस्टिक्स. हलकट आहे. मी खाणार तर पिठलं भाकरीच आहे घरी. नाही, आज आम्ही खाणार आहे कांद्याची चटणी. हा फिनिश कर ना ती. फिनिश कर म्हणजे आपण ठेवून देऊ. फिनिश कर ती. आज इतकं रॅन्डम ब्लॉग चालू आहे एकदम, म्हणजे एकदम रॅन्डम. तू आता परत त्याच्यावर सुरू. निखिल तुझा आज कसा एक्सपिरियन्स होता शूटचा? किती मजा आली तुला शूट करताना? मला शूट करताना खूप मजा आली पण त्याच्यानंतर तू जे काही सांगितलं वाईट वाटलं. निखिलने इतकं चिडचिड करत शूट केलं आणि गंमत अशी झाली की त्यांनी निखिलची प्रोफाईल आधी सिलेक्ट केली होती निखिलची कटिंग करण्याआधी. सो आज आम्ही शूट करून दिलं आणि दे आर लाईक निखिलची केसच नाही आहे, सो आम्ही नाही घेऊ शकत हे पुढे. हो मग निखिलाच झालं. एक तर तुम्हाला इतकं बळजबरी माझ्याकडनं काम करून घेतलं आणि ते पण कॅन्सल झालं. हो
नको रे पिऊ दे तिला फोन फिनिश कर. केलं कोणीतरी. गुड गर्ल, टाळ्या वाजवा. ये व्हॉट इज दिस? हु एम आय? हु आर यू? हु इज शी? अरे आणि आणि आता मला हे सांग, मला सांग आता, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? गुड. छत्रपती आपल्या स्वराज्याची राजधानी काय आहे? गुड. आणि आपला धर्म कोणता आहे? गुड. सखी, हु आर यू? हु आर यू? गोंड्या भारी वाटतं. हे काय आहे? एकदा परत सांगा, एकदा परत सांगा. आता मम्मी एकदा परत माझ्यासाठी, मला भारी वाटतं परत म्हणून. खेळू आपण आता. ओके. व्हॉट इज दिस? इंडिया. आणि हु आर यू? आणि हु एम आय? कोण? आणि हु इज शी? तू लाजतो का बरं एवढा? आणि 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 व्हॉट इज दिस? लास्ट आहे ते. ए गोंड्या, ए गोंड्या, आय लव्ह यू. व्हॉट इज दिस? कट टू डे 2. तर आज आहे दीप अमावस्या आणि मला खूप सारी तयारी करायची, पण आज व्लॉगही पोस्ट करायचा आहे. कारण एक दिवसाआड मी व्लॉग पोस्ट करत असते आणि आज मला उठायलाही खूप उशीर झाला. एखाद दिवस असतो की तुम्हाला खूप कामं असतात बट तुम्हाला झोप पण प्यारी असते. तसं काहीसा आजचा दिवस होता. आज मला उठायला 7:30 झाले आणि माझे सगळे कामं गणले. बट मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा मी सखीला शाळेत टाकून 2 महिने झाले, जेव्हा मी सखीला शाळेत ॲडमिशन घेतलं होतं, बऱ्याच जणांनी सांगितलं होतं घे, खूप चांगली गोष्ट आहे. पण बरेच जण असं पण होतं की ती खूप लहान आहे, तिचं बालपण नको हरवायला. पण आता 2 महिन्यानंतर मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करते की हा माझ्या सखीच्या लाईफसाठी घेतलेला बेस्ट डिसिजन आहे. जे नाही टाकत आपल्या बाळांना प्री स्कूलमध्ये वगैरे, फाईन, प्रत्येकाची आपलं आपलं हे असतं. बट मी तुम्हाला दाखवते की सखीने मागच्या 2 महिन्यात काय काय केलं. हे बघा, त्यांच्या रोज अशा ॲक्टिव्हिटीज असतात. ती स्कूलला जाते ना, तिला इतका आनंद होतो. तिचं असतं मम्मा मी आज ही ॲक्टिव्हिटी केली, मम्मा मी आज ती ॲक्टिव्हिटी केली. रोज काही ना काही नवीन असतं. आणि काल मी भक्तीशी पण बोलत होती. भक्ती पण मला तेच सांगत होते की यार मी पण मनूसाठी घेतलेला बेस्ट डिसिजन ठरतोय हा. इतकं सुंदर रुटीन लागतं त्यांचं खाण्याचं, पिण्याचं, झोपण्याचं, वॉशरूमला जायचं वगैरे, इतकं क्लिअर. आणि तिचं हे सगळ्या आठवणी तर मी इतक्या जपून ठेवलं आहे. रोज काही ना काही नवीन घेऊन येते हा ती. बट त्यांना काहीच अभ्यास नाही. ऑफकोर्स त्यांना 1 to 10, म्हणजे तिला 1 to 10 ABCD आधी पण येत होतं. बट आता ना ती सगळं छान छान ओळखायला लागली. ती जनगण मन इतकं छान म्हणते. आम्ही गाडीत कुठे जातो ना, ती कंटिन्यू गाणे म्हणत असते छान छान, जे स्कूलमध्ये शिकवतात ते. ॲक्शन करते. वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत तिला. हे बघा, हे किती गोड, हे हातांनी केलेलं. त्यांना होमवर्क नसतो, त्यांना अशा शीट्स असतात ह्यावाल्या की ज्याच्यात त्यांना ते कलरिंग करायचं असतं. किंवा मग आता समजा हे कान आहे, मग ऐकायचं काय, काइंड ऑफ असे जे काही आहे ते खूप गोड आहे. आणि मला असं वाटतं की जर तुमच्याकडे बाळ असेल 2-2.5 वर्षाचं आणि तुमचं कन्फ्युजन होत असेल की त्याला प्री स्कूलला, प्ले स्कूलला टाकू की नको, तर मी खरंच सांगते खूप छान डिसिजन आहे. आणि हा फक्त मी सखीला ज्या शाळेत टाकलं आहे त्या शाळेत नाही आहे. इथे जे पण मुलं प्ले स्कूलला आहे सगळेच तसे आहेत. आपलं काय त्यांना काय अभ्यासाला किंवा ह्या गोष्टीला पाठवत नाही. बट जे 2 तास ती तिथे खेळून येते, तिच्या मैत्रिणी झालेल्या आहेत, कोणाच्या टिफिनमध्ये काय होतं, टिफिन खाऊन येते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्च्युली खूप गोड आहे. सो तुमचं जर लहान बाळ असेल तर नक्की 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 पाठवा त्यांना प्ले स्कूलला. कारण त्यांच्या लाईफमध्ये जे पुढे होणार असताना त्यांना एकदम प्रॉपर शेप मिळतो त्याला. म्हणजे ती सकाळी उठल्यानंतर त्याचं दूध घेणं, एक लाडू खाऊन जाणं, आणि स्कूलला जाताना आय थिंक सखी तर पहिल्या दिवशी पण नव्हती रडली, पण तिथे जे बाळ पहिल्या दुसऱ्या दिवशी रडले होते ते पण आता असले बसलेले असतात त्या स्कूलमध्ये. आणि त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट फिलिंग जर काही असते ना, तर स्कूलमधनं त्यांना रिटर्न घ्यायला जायला. ते ज्या प्रकारे अशी वाट बघतात ना, सखी तर आमच्या दारातून उठते, ए माझा पप्पा आला, ए माझी मम्मा आली. सो जे काही आहे ते बेस्ट आहे. सो येस, मला तुम्हाला ते सांगायचं होतं. अदर दॅन दॅट मी ब्लॉगचं स्टार्टिंगला सांगितलं होतं की जे मी कधीच करणार नव्हती ती गोष्ट मी केलेली आहे. तर मी स्वयंपाकाला मावशी लावला आहे. मी दरवेळेस सांगायची की मी नाही लावणार, निखिलला नाही आवडत.
बट सिच्युएशन आत्ता अशी आली की मागच्या महिन्यात पण मी लावला होता, म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की 2 दिवसात ते नाही पटलं, मग ते कॅन्सल केलं. बट आता माझी पण कामं खूप वाढली आहे आणि मोर दॅन कामं माझ्या हाताचं दुखणं परत आलं आहे. जर तुम्ही आपले मागचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की माझ्या हातची सिच्युएशन काय होती, नंतर कशी झाली. बेटर झालेला होता, बट आत्ता ते पुन्हा झालं आहे आणि ऑपरेशनशिवाय त्याला दुसरा काही पर्याय नाही आहे. बट मला एवढंच ऑपरेशन करायचं नाही, सखीच्या सुट्ट्यांच्या आसपास बघेल, कारण ते केल्यानंतर 2-3 महिने तरी काही असं उचलणं वगैरे होणार नाही, कारण ते लिटरली असं मध्ये येतं. सो पीठ मळायला मला खूप त्रास होतो आणि माझ्याकडे हे पण आहे, फूड प्रोसेसर पण आहे. सो मी त्याच्यात पण ट्राय केलं, बट नाही चांगल्या होत. म्हणजे नाही नव्हतं पटत आणि माझ्या कामामुळे माझं आणि निखिलचं तरी होऊन जायचं. बट सखीला भाकरी आणि पोळी खूप आवडायला लागली. म्हणजे ती आता शाळेतनं आल्यानंतर फॉर शुअर भाकरी खाते, संध्याकाळी फॉर शुअर पोळी खाते. सो माझं असं व्हायचं की तिची वेळ मागे पुढे व्हायला लागली होती माझ्या कामांमुळे. तर मग हा डिसिजन घेतला आम्ही. आधी खूप खालीवर चाललं होतं, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की निखिलचं असं असतं की बाकी सगळ्या कामांना लाव, पण स्वयंपाक आपण दोघं मिळून करूया. आणि तो पण बऱ्याच वेळेस किचनमध्ये उभा असतो माझ्याबरोबर, तुम्ही जर बघितलं असेल. बट ह्यावेळेस असं झालं की आता त्याला तो सकाळी ऑफिसला जातो 11:30 वाजता, 4-4:30ला तो परत येतो, 6 वाजता तो पुन्हा ऑफिसला बसतो, तर रात्री 12पर्यंत त्याचं कंटिन्यू काम असतं दार लावून. सो तोही मला संध्याकाळी मदतीला तेवढा येऊ शकत नाही. आमचे टायमिंग खूप मागे पुढे होत होते आणि 8 दिवस आमचं खायचं खूप मागे पुढे झालं की खिचडीच करा, डाळ भातच करा, पटकन थालीपीठच करा. तर मग घेतला आम्ही डिसिजन हे करून. आणि नशिबाने आम्हाला ज्या ताई मिळाल्या आहेत त्या पण खूप छान आहेत. म्हणजे त्या खूप छान पोळ्या करतात. माझ्या पोळ्या तेवढ्या चांगल्या नव्हत्या, म्हणजे खूप चांगल्या पोळ्या नाही आहेत. मला भाकरी छान येतात, बट पोळ्या माझ्या तेवढ्या छान नसतात आणि मला अशी एकदम मऊ मऊ पोळी लागते. तर छान स्वयंपाक त्या आता जवळजवळ किती 1 तारीख आहे ना, 1 तारखेपासून येत आहेत. आज किती तारीख आहे, आज 12 तारीख आहे. छान स्वयंपाक करताय. मागच्या महिन्यात पण 2-3 दिवस त्या आल्या होत्या. इवन ज्या दिवशी आमच्याकडे सगळे आलेले होते, जवळजवळ आम्ही 26 जण होतो, त्या दिवशी त्यांनी भाकरी आणि पोळ्या केल्या होत्या. तर इथे जे होते त्यांनाही त्या खूप आवडल्या. आणि मला आता माहीत नाही यार, हाताचं बरं झाल्यानंतर मी कंटिन्यू करणार नाही, काम कमी झाल्यानंतर पण करणार नाही. आता दिवसच आहे, घराचं पोझिशन लवकर येतं आहे. सो पैसा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. सो काम पण मागे पुढे करून चालणार नाही, कारण हा हाय टाईम असतो. म्हणजे आता सणसूद सुरू होतात. सो आत्ता कोलॅबरेशनचा खूप मेन पॉईंट असतो, त्यामुळे मला इकडे पण इग्नोर करून चालणार नाही. आणि तुमच्या कृपेने सध्या माझं खूप छान चालू आहे जे काही चालू आहे. सो येस, ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं नसतं तरी चाललं असतं किंवा तुम्हाला कळलंही नसतं, पण मला तसं व्हायचं की त्या एकदम छान ताट तयार करतात आणि मला ते शॉर्ट्समध्ये पण असे शूट नव्हतं करतात, कारण ते माझ्या मनाला बरोबर नव्हतं वाटत की करता ते आहे. सांगायचं माझं पण, म्हटलं सांगूयात. तर छान स्वयंपाक करताय, पण आज त्यांनी सुट्टी मारली आहे, त्याच्यामुळे आज मलाच करावं लागेल. त्या सकाळी आणि संध्याकाळी येतात स्वयंपाक करायला. सखीचा टिफिन मी करते सकाळी, कारण मी अशी पण लवकर उठते आणि तिला जातं माझ्याकडचं. बट आल्यानंतर पण ती छान जेवण करते, संध्याकाळी पण छान जेवण करते. तर मला माहिती आहे थोडा निगेटिव्ह कमेंट्स पण येतील की तू कधीच करणार नव्हती, आणि ते आम्हाला पटतही नाही. म्हणजे तशी तात्याला नाही पटलं. निखिलचं पण हो नाही चालू होतं, बट निखिलला पण आता त्यांच्या हातचं आवडायला लागलं त्याच्यामुळे. आणि त्याला माहीत होतं की माझी खूप चढाओढ होत होती, माझी खूप गडबड व्हायची संध्याकाळी आणि सकाळी. हार्डली अर्धा तास लागतो स्वयंपाकाला, आपण असं म्हणतो, पण तो अर्धा तास पण मला त्यावेळेस खूप गरजेचा होता. सो बघूयात, हाताचं काम होईपर्यंत आणि पुढचे 2-3 महिने जसं जात आहे तसं. सो येस, आता माझ्याकडे स्वयंपाकाला सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाला मावशी आहे, त्यामुळे मला अजून थोडा वेळ मिळायला लागला आहे. मावशी नाही आहे, ताई आहेत त्या, माझ्याच वयाच्या वगैरे असतील आणि गोड आहेत त्या पण. तर येस, हेच सांगायचं होतं. बाय द वे, तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. इथपर्यंत आलाच आहात तर प्लीज 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 कमेंट करून जा की तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हार्टसुद्धा बनतो यार. अँड येस, असंच प्रेम देत राहा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा, कारण आपण हार्डली 6,000 फॉलोअर्स लांब आहोत 100K पासून. 100Kला खूप मोठा गिव्ह अवे पण होणार आहे. सो येस, असंच प्रेम देत राहा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.